श्री स्वामी समर्थ. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा विजय. पण यासोबतच होळीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात तंत्र मंत्र, करणी बाधा, जादूटोना या गोष्टी केल्या जातात. आणि आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ती असतात त्या प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक असते असे नाही. म्हणून या दिवशी गोड पान, लवंग, पांढरी मिठाई, कोणीही काहीही पांढरी वस्तू खायला जर दिली तर आपल्याला ती घ्यायची नाहीये किंवा अजिबात खायची नाहीये. यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील तवा, झाडू कुणालाही द्यायचा नाहीये किंवा आपण कुणाकडून वापरण्यासाठी तवा किंवा झाडू आणायचा नाहीये. यामुळे आपल्याला वाटते ज्या गोष्टी घडू नये त्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये. आणि मग यामुळे आपल्याच समस्या, अडचणी, त्रास जे आहे त्यामध्ये अजून भर पडते, म्हणजे ते जास्त वाढू लागते. त्यामुळे या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत. तर होळीच्या दिवशी आणि होळीची अग्नी ही अतिशय पवित्र असते. तर या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे आणि काय खायचं आहे होळीच्या दिवशी, अशी बरीच माहिती व उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरूर मिळतील. तर या व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर होळीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी नृसिंह रूपामध्ये भक्त प्रल्हादाला दर्शन दिले होते. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. तुमच्याकडून भगवान विष्णूची जेवढी सेवा होईल तेवढी तुम्हाला करायची आहे. ह्या पूजा, आराधना, सेवेला खूप महत्व आहे. भगवान विष्णूंना आपण या दिवशी प्रार्थना करायची आहे की तुमच्यासोबत माता लक्ष्मीचीही आमच्यावर कृपा राहू दे आणि आमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी होऊ देऊ नको. सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती मला व माझ्या कुटुंबियांना व्हावी अशी विनंती आपण भगवान विष्णूंना करायची आहे. तर या दिवशी तुमच्याकडे जर भगवान विष्णूंच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा सत्यनारायणाचा फोटो असेल किंवा बालाजीचा फोटो असेल तर या फोटोची तुम्हाला छान फोटो पुसून घ्यायचा आहे आणि या फोटोला तुम्ही गंध लावायचा आहे. म्हणजे या फोटोची तुम्ही पूजा करायची आहे, फूल व्हायचं आहे, त्या फोटोला दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचं आहे आणि तुम्हाला ह्या फोटोंना एक तरी तुळशीपत्र जरूर 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 अर्पित करायचं आहे. तुम्हाला विनंती आहे या दिवशी एक तरी तुळशीपत्र तुम्ही भगवान विष्णूंच्या कुठल्याही रूपातल्या फोटोला नक्की अर्पित करा. तर तुम्ही या दिवशी जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्तीला घ्यायची असेल असा विचार जर तुम्ही करत असाल तर ह्या दिवशी तुम्ही नक्कीच राधाकृष्णाचा फोटो घरामध्ये स्थापित करू शकतात किंवा मूर्ती स्थापित करू शकतात. तर हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी राधाकृष्णाचा फोटो आपल्या घरामध्ये असणं हे देखील खूप शुभ असतं. त्यामुळे तुम्ही या दिवशी लावू शकतात. तसंच तुम्ही या दिवशी तुळस देखील लावू शकतात. जर तुमची तुळस सुकली असेल किंवा खराब झाली असेल तर तुम्हाला जर नवीन तुळस लावायची असेल तर तुम्ही या होळीच्या दिवशी नक्कीच नवीन तुळस लावू शकतात. आणि बरेच लोक घराच्या वरती झेंडा लावत असतात. तर तुम्हाला तो झेंडा खराब झाला असेल, बदलवायचा असेल तर तुम्ही या दिवशी झेंडा काढून दुसरा झेंडा नक्कीच लावू शकतात. होळीचा दिवस हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे तुम्ही ही कामे नक्कीच करू शकतात. तर आपल्या आयुष्यात खूप संकट, अडचणी असतील, काहीही केले तरी समस्या सुटत नसतील किंवा आपल्या घरातील सर्वांना जर नजर लागली असेल आणि खूप गोळ्या औषधी करून, औषधोपचार करूनही आजारपण जात नसेल, कोणी ना कोणी सतत आजारी राहत असेल तर अशा वेळी आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला नजरबाधा झाली असेल ज्या व्यक्तींना अपयश येत असेल त्यांनी त्या व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळेस मीठ आणि मोहरी उतरवायची आहे. तर घड्याळ जसं सरळ फिरतं तसं सरळ दिशेने आपल्याला त्या व्यक्तीवरून 7 वेळेस मीठ मोहरी उतरवायचं आहे. आणि हे उतरवल्यानंतर आपण कुणाशीही बोलायचं नाहीये किंवा घरात थांबायचं नाहीये. तर ज्या ठिकाणी सार्वजनिक होळी पेटते त्या ठिकाणी आपल्याला हे नेऊन टाकायचं आहे, म्हणजे त्या होळीमध्ये टाकायचं आहे.
आणि आपल्याला ना जाताना कुणाशी बोलायचं आहे ना येताना. तर घरी आल्यानंतर आपण हातपाय धुवायचे आहेत आणि देवाजवळ दिवा लावून देवाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. तर ह्या उपायामुळे 100% नक्की त्या व्यक्तीमध्ये फरक पडेल. यानंतर तुमच्या आयुष्यात खूप जास्त संकट अडचणी असतील तर तुम्ही काय करायचं आहे, एक प्लेन कोरा कागद घ्यायचा आहे. पांढऱ्या रंगाचा आपण हा कागद घ्यायचा आहे. जो ड्रॉइंगचा पेपर असतो तो घ्यायचा आहे आणि यावर लाल पेनाने तुमची संकट, दुःख, समस्या जे काही तुम्हाला वाटत असेल की ते तुम्ही दुसऱ्या कुणालाही सांगू शकत नाही, तर हे सर्व तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि ह्या कोऱ्या कागदावर लिहून घेऊन ह्या कागदाची घडी घालून आपल्याला हा कागद होळीमध्ये टाकायचा आहे. तर हा कागद टाकत असताना आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी व्हाव्या अशा वाटतात, ज्या गोष्टी तुमच्या हिताच्या आहेत, चांगल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. आणि यासोबतच आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर तुम्ही 5, 7, 11 अशा प्रदक्षिणा होळीला घालू शकतात. तर होळीमध्ये आपण अजून काय काय टाकू शकतो, तर आपण अख्खं नारळ यामध्ये टाकू शकतो, सुकं खोबरं टाकू शकतो, यासोबत खीर, पुरीचा नैवेद्य दाखवू शकतो आणि पुरणपोळीचा देखील आपण नैवेद्य दाखवू शकतो. शेवयांची खीर आपण या दिवशी होळीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि पाणी टाकत आपण होळीला प्रदक्षिणा घालू शकतो. तर ह्या गोष्टी ह्या दिवशी आणखी एक गोष्ट नक्कीच करायची आहे, जे बरेच लोक करत देखील असतील, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट खाल्ली देखील जात असेल. तर ह्या दिवशी आपल्याला एक गोष्ट आवर्जून खायची आहे, ती म्हणजे द्राक्ष. तर बरेच लोकांना हे माहीत देखील असेल. जर ज्यांच्याकडे हे होत असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि ज्यांना हे माहीत नव्हतं त्यांनी देखील कमेंटमध्ये नक्कीच लिहायचं आहे. तर या दिवशी आपल्याला द्राक्ष विकत आणून घरातील सर्वांनी एक तरी द्राक्ष नक्कीच खायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं नाहीये, तर कुणाच्याही घरातलं आपण जेवण खायचं नाहीये किंवा कुणाच्या घरी जाऊन जेवायचं देखील नाहीये किंवा कुणाच्या घरचं जेवायचं नाहीये. तर आपल्याच घरामध्ये गोड पदार्थ बनवून आपण खायचं आहे आणि जास्त फिरायचं नाहीये. आपल्याला जास्त या दिवशी फिरायचं देखील नाहीये. तर असेच हे होळीचा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. आणि आणखीन काही व्हिडिओ आहेत जे चॅनलवर अपलोड आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. आणि आणखीन काही होळीचे उपाय आहेत ते पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. तुम्हाला कुठला उपाय हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.